ए बोरा आईचं दांड ग प्रेम देते सारखं चॉक 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 करते. कावा नाही ती व पोराला माझ्या आडव्याला आण नाही पोटाला काळा सांगते की. बघा देव तब्येत हाडाकली अशी देशात आणि दाईच झाली तर देशी काय लागेल. बोकाड कसं करताय? पोरग डायरेक्ट आईवर गेले. आधी मध्ये ठेशानच नाही कुठलं. काळा ए बाळा झाला इकडे या. इकडे इकडे कितवीला आहेस? बालवाडीला. बालवाडीला. आता मला सांग बोकाड कसं करत? पंचनाम्याचा घोळ अण्णासाहेबाचा बट्ट्याबोळ. पंचनाम्याचा घोळ अण्णासाहेबाचा बट्ट्याबोळ. या फार्स मध्ये भाग घेणाऱ्या कलाकारांचा अल्पसा पात्र परिचय. या फार्स मध्ये भाग घेत आहेत कला साहित्य संस्कृती मंडळाचे कलाकार संजय काळे आणि विनोदाचा बादशाह उमेश कदम, संतोष माळी, स्वप्नील पाटील उर्फ बबल्या, राकेश माने, ऋषिकेश कदम आणि आता नवोदित कलाकार एका गाण्यावर आता नाचला संस्कार पवार. आणि सोबत आहे या फार्स मध्ये मी स्वतः प्राध्यापक किशोर पाटील सादर करते कला साहित्य संस्कृती मंडळाचा पहिला फार्स. फार्सचं नाव आहे पंचनाम्याचा घोळ अण्णासाहेबाचा बट्ट्याबोळ. अण्णासाहेब बोला. आता पंचनामा तर सगळं झाली की. हे बघा भाई गेल्या वेळेला तुम्ही गोळ गाठलाय. अहो आम्ही काय गोळा वाटला? अहो ज्याचं खरं नुकसान झालंय त्याचं कधी पंचनामा झालंच नाही. हे बाकी तुम्ही आणि ज्याचं काहीच नुकसान झालं नाही त्याला मात्र गठोळी भरून तुम्ही दिलंय. तुम्ही आता नवीन आलाय अण्णासाहेब, तुम्हाला अजून कुठे मागचं माहित आहे? आम्ही नवीन आलोय आता कापड्या दुकानातून झालोय. अहो ते राहिलेलं पंचनामा 2 दिवसात आपण पूर्ण करूया की. करूया करूया पण मार खायचं काय करू नका. अहो इथं बसूनच करायचं काय आता तुम्हाला? अरे बसा रमेशराव. अहो असं का बोलताय अण्णासाहेब? हे बघा काय आहे माहितीये का रमेश भाई तुमच्यामुळे तर गाव जळलंय. काय तुम्ही आणि आरोप करायला लागला? गावातली बी करते ती करते ती, तुम्ही पण करताय. आता कोण आलं तर त्यांना ना व्यवस्थित उत्तर द्यायचं. बघा आमच्या अंगलट काय आण नका, आम्ही नोकऱ्या करायला परगावात येतोय. आधीच तुमचं गाव लय कार्य आहे म्हणून तिथं शेवाट नाही कोणाच ठाव. आपण कोण यायचं आहे आता? आपण जाऊन पंचनामा करायचं कुठतर बसून झाडाखाली. झाडाखाली त्या पंचनामा करण्यानंतर मार खायची वेळ आली. अहो या चिखलात कुठं फिरताय? नाही नाही करूया. कोण आलं तर उत्तर मात्र सवन द्या, कळलं का? नाहीतर पुन्हा बॉम्ब व्हायची आपली. गाव नाही शान. अहो अण्णासाहेब तुम्हाला नवीन आहे, काय नसते काय होत नसते. केलं की आम्ही आता एवढे वर्षी करतोय की. पाक चष्मा लागला की आम्हाला करून करून. चष्मा खरा आहे का? म्हणजे काय म्हणायचं? काय तुम्हीच खरं नाही म्हणल्यावर चष्म्याचं काय घेऊ? असं का बोलताय अण्णासाहेब? ए प्रल्हाद अरे चहा दे रे. 1-2 कप चहा. हा ना अरे चहा घेऊन ये की रे प्रल्हाद. हा ना लवकर चहा घेऊन या. अण्णासाहेब चिडलं म्हणजे काय खरं नाही. नवीन अण्णासाहेब आहे ते. हा त्याला नाही ठीक आहे. पहिल्यासारखं नाही. ते आधीच टाकून आला असेल त्यात नाही ठीक. भाई नमस्कार भाई नमस्कार. नमस्कार. काय अण्णासाहेब नवीन आहेत वाटतं. हा म्हणजे काय म्हणावं? हा मागच्या पावटी वेगळं होतं. पावती पावती का फ्रू? अहो
मागच्या टायमाला हो अण्णासाहेब. असं म्हणा मागची येळी म्हणा. मागच्या हे म्हणायचं सवय मागच्या पावती म्हणून म्हटलं आपलं. काय नाही पाऊस आवता लय झाला. ते काय तुम्ही सांगाय पाहिजे. तुम्ही पाडला नाही. पाऊस लय झाला. सगळा पूर आला कापूरवाड्याला. बर ह्या गावातला मी गरीब माणूस आहे. तुम्ही गरीब आहे आम्ही श्रीमंत आहे बे. तसं नव्ह. माझी चौकात पानपट्टी आहे. पानपट्टी. हा बर तर काय झालं बघा. काय झालं? त्या दिवशी मी असा मावा चोळत बसलेलो. सोडत. म्हणजे मावा 300 360 सगळं असते आपल्याकडे. बर असा पाऊस पडत होता बघा. चौकात मी असा मावा चोळत बसलोय. बर असं पुढे गिरायक आले. बर असा गिरायकाला मावा दिला तवर ती वरनं लाट आली बघा. तो मावा बी तिकडच आणि तो माणूस बी तिकडच. लय वंगाळ आलं की राव. मेन सांगायचं राहिलं तुम्हाला. ती माणूस गेल्यात दुःख नाही मला. बर ते माझा मावा फुकटचा घेऊन गेला. म्हणजे ह्यो त्या माणसाचा पंचनामा करायला आला नाही. मग ह्यो त्या 20 रुपयाच्या माव्याचा पंचनामा. हा बघा. होय एक काम करा 50 रुपये घ्या आणि पंचनामा करा. अहो साहेब काय बोलता. 20 रुपयाचा मावा दिवसभर मी चोळत बसतोय. तवा कुठे संध्याकाळी 100 200 रुपये मिळतील मला. तुम्हाला सांगायला आलोय झेरॉक्सलाच जातील 100 रुपये. 50 तुम्हाला कमी सांगितले त्यानंतर. अहो काय भय बोलताय. अहो ती गावात चर्चा उठल्या अकाउंटवर पैसे जमा झाले. ती मला फक्त एकच सांगा अकाउंटवर पैसे तेवढं कामा जमा होती. काय करा हं. 140चं 2 माव द्या तुमचे 20 रुपये पंचनामा करू. कसं परवडायचं साहेब. तुम्हाला 40 मारो मला 20 रुपये नुकसान झाले. आता आम्ही काय करू? आपला काय संबंध आहे. मग ठीक आहे साहेब एक काम करतो. मी पुढच्या टायमाला तुम्हाला 2 मावं घेऊन येतो. या. पण माझं 20 रुपये अकाउंटवर कामा जमा होतील तेवढं तुम्ही सांगा. अहो, मग पुढच्या टायमाला डबल पंचनामा. अरे किती वेळ भरलात? मी पैलवानाकडे गेलतात म्हणजे माणसाने दे रे. नको मी मनाशी मावा खाऊन थुकलाय. पाणी घेऊन तुमचा धंदा मावा करायचा म्हणा की मावा करत करत आदमी खायचं. गावात कॅन्सर विकताय म्हणा की नाही नाही ते तेवढं आपलं चालते काय. बरं मी काय म्हणतोय अकाउंटवर पैसे कवा जमा होतील तेवढं सांगा. उद्या लगेच. आणि जर पैसे जर साहेब जमा झाले नाहीत तर बर काय जर झाले नाहीत तर हा. तर काय फासलो ना आत्महत्या. काय बोलून तर द्यायची मला. बोला की. एकच सांगतो मी जातो. पैसे जर माझा जमा झाला नाही तर बर अण्णासाहेब हा मी पुन्हा येईन. बर मी पुन्हा येईन. बर मी परवा येईन. जातो साहेब. तू पुन्हा ये आम्ही काट्या काढतोय. कॅनलवर नाही आहे पुन्हा. मी आहे तिथनं येऊ दे. नमस्कार. नमस्ते. भाई नमस्कार. तुमचं काय आहे? पंचनामा करा. बर कशाचा? बागेचा. बागेचा. चला वाटते कुठं आहे तुमची बाग? या इथं खैबानात. काय म्हणत? हे यशाभाऊ ह्याला जातोय तिकडे काय. बरोबर आहे. मग झाला की अहो झालाय तिकडे जायला पाऊंड. केलाय पंचनामा. अहो हुडकून पाऊंड टाकला तरी 5 गेलेला आहे. मागून त्याला कळत आहे आपला. अहो केलाय 10 गुंठ्याचा पंचनामा. चुकून 10 एकर होईल. नाही नाही तसं होत नाही. आणि आम्ही मला वाटतं आपण त्यालाच गेलतो वाटतं. त्याला गेला ना. बरोबर. करू ना पंचनामा. होय तुमचे पैसे जमा होतील काळजी करू नका. जावा. त्यावेळेला बसूनच केलाय. हा या या. नाही जाऊ हा, का. बसून हा, या या. केला. कुणाला सांगू नका जायला पंचनामा. काय कसलं गाव गाव आहे का काय आहे? अहो गाव म्हणजे सुदृढ गाव आहे. सुदृढ. खाऊन पिऊन तिथं जातंय म्हणून सुदृढ. काय गाव झालं मला गाठले. अहो असं तुम्ही अण्णासाहेब ह्या गावात काम. बघ 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 काय झालंय त्याला. नमस्ते अण्णासाहेब. नमस्ते. काय हो वहिनी. वहिनी म्हणजे नमस्ते. आपल्या गावातलीच आहे. जाईल तिथं ओळख आहेच म्हणा. ओळखीशिवाय काय चालतंय का. आपलं काम धंदाच किंवा आहे. कोणाला सोडलंच नाही म्हणा. अहं. सुट्टीच येत नाही आपण. सगळ्यांची कामं नीट करावी. बोला काय काम आहे तुमचं? मी तासगावला जाते कामाला. तासगावला कामाला जातात बाई. ते मला माहित आहे. ऐकून तर घ्या की मोरचं. तुम्ही पाटलागच करत असताय म्हणा. मी तासगावला जाते कामाला.
आणि मी कामाला गेलती बघा धो पाऊस पडला गाड्या बंद मला पडलेल्या कुठं आहे ती सांगा, कुठं आहे का मला? अहो तुम्हाला कशाला एवढं लांबलं पाहिजे राहू दे, आखूड सांगा. अण्णासाहेब ऐका की अहो त्यांचं का असं काय तुम्ही गडबड लावल्या बघा देखणंपणा बघून. तासगावला कामाला जाती बघा फुल बर. पाऊस पडला सांगतो खडीगिऱ्यात फुल पाणी वडा बंद झालत सगळं बर, मग मी कुणाच्या तर गाडीवर बसले बघा कोणाच्या? अहो होता शेजाऱ्याचा कोणत म्हणजे शेजारी चालतोय म्हणा तुम्हाला सगळी चालती ती गाडीवर बसायला. बर कुठनं बसला होता? नाक्यातनं बसलो बघा खडीगिऱ्यात आलो बर, खडीगिऱ्यात फुल पाणी त्याचं सायलेन्सर बुडायला लागलो म्हणून मी उतरली बाया त्या लोकांच्या गाडीचं सायलेन्सर इतक्या खाली का असते ते? बुडाई सारखं. कंपनी दोष. कंपनी दोष, जन्मजात कंपनी दोष. आणि त्यातच मी अशी साडी वर करून पाण्यातनं चाललेली बघा तिथं पाणी नाही इथं सोडा खाली. हा, उगा त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नका. भाऊजी तुम्ही बिन काय असं बघा तुम्ही बोलताय. पुढं सांगा काय झालं. मग अशी मी साडी वर केलेली बघा आणि पाय दोन टाकलं डाव्या हातात माझ्या पर्स होती बर, आणि पर्स मध्ये पाकिट होत अहो काय अण्णासाहेब अहो भाऊजी मी काय त्यातली वाटली का हो एवढी म्हणलं गेलं काय नाही. राव भाई, हे हवाकलोच की. बाईकडे बघून तरी आरोप करायचा. मी नाही त्यातली 2-4 काड्याला वाचली. असं का बोलताय नाही, अण्णासाहेब त्यांची सवय आहे ती सांगितली. तुम्हाला कुठं काय म्हणलं? हा. हा, बोला पुढं काय झालं. मग त्या पाकिटात सुया होतं बिब होत वाळ होत मनगट होतं बो होतं फिरवण लावी पण होतं फिरवून लावली. पाकिटात काय काय होतं बघा. सुया होतं, बिब होतं, पट होतं. अरे काय काय होतं पाकिटात? हा, तुम्ही काय उठला अण्णासाहेब? बाई गाणं लागले की पिसाळत आहे ती मला. हा, मी कुठं काय मी इथं का उभारलोय बघत. ठीक आहे, चांगलं ना बरं मी. बरं अण्णासाहेब हा, ती काय भरपाई तेवढी मिळेल का मिळेल मिळेल हा मिळेल. आम्ही पंचनामा करतो, काय अडचण नाही. मग मी जावा. येऊ का या या, व्हॉट्सअप नंबर आहे कवा द्यायची भरपाई? त्यांच्याकडे आहे. हाय हाय ती घ्या काय आणि गावाकडे गेलं हाय तर म्हणून जमा. SMS पाठवा बास मारा अण्णासाहेब तुम्ही लई नाट करू नका, माझं मी पाठवतो. काय ते या गावाचं टेंडर तुम्हालाच दिलंय. तसं नाही हो, हा, आपलं म्हणायचं. माईक वर करा. काय रे तुझं उत्पन्न दाखला पाहिजे होता तुला उत्पन्न आहे? मग तर अरे कुठल्या बाजून आहे? सगळे नाही हे बघ, उत्पन्नाचा दाखला पाहिजे तर रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स घेऊन ये, तुला देऊन टाक. अहो कशाचं रेशन कार्ड आणि काय तवा पावसाने सगळं पाक वाहून गेले मी तेवढा राहिली मी लाट लागला तर काय माझ्या अंगात जीव तवा काय हालतंय, काय हालतंय? अवलंबी मिरची जण. ही लवंगी वाटत नाही, ही मिरची आहे ही. बर असं करूया अण्णासाहेब, हा, वैध अवैध 1 नंबर आणि 2 नंबर मार्गाने एकूण उत्पन्न असं आपण दाखला देऊ. अहो द्या काय तर दाखला देऊन टाका हे ऍडमिशन बघ, असं कर बाई. 200 रुपये, 200 रुपये, 200 रुपये सांगा, देऊन टाकतो. 200 रुपये द्यावं लागतील. 200 रुपये देतो की ही घ्या काय झालं, काय झालं बाई? अण्णासाहेब 50च दिले. 50 दिले.
अहो 50 मध्ये कसं होईल पाय? असू दे आता करून टाका रिपोर्ट आहे. बरं जा बाबा, बरं तेवढं काढून ठेवा आलं मागे. काढून ठेवतो जा. काय लिहून ठेवा वगैरे काय? या गावात भाषेला काय पद्धत आहे का? येडायचा या गावातली ठराविक माणसं वाळकायला लागते. डायरेक्ट काढून ठेवा म्हणतो. अवले अडचणीत असते. तुम्हाला अजून हे गाव माहित नाही. बघा बाबा, तोपर्यंत माझा आहे का? नाहीतर तुम्ही एक दिवस अडचणीत येणार म्हणजे या बघा, येणार. बाई, आपल्याला पसंत- अण्णासाहेब कलेक्टर मॅडम नव्हे त्याच गावातले. तहसीलदार मॅडम आहेत त्या. काय भाई तुम्हाला माणसं ओळखाय कळतं काय डोक्यात? नवीनच आले ते. बाई कधी बघितली नाही काय? मग काय पंचनाम्याचं काम कसं काय चाललंय? चाललंय, व्यवस्थित चाललंय की. अहो एक नंबरच आहे. हा, गावात समजा कुणाच्या तक्रारी बिक्रारी आल्या तर तुमच्या ये वर ये, वर ये सोडवायचं. ये वर. तर तुमचे राजीनामे घेतले जातील एवढं ध्यानात असू दे. मी काय बोलते आहे येतंय नवं ध्यानात? ठीक आहे हो, झिरो तलाठी आहे ती घरला जाईल माझ्या नोकरीचा नाही म्हणजे लोकांसाठी आलेली मदत लोकांपर्यंत पुरली पाहिजे. बरोबर आहे मॅडम. आपल्या घशात जाऊ नये. आलं नवं ध्यानात? होय होय करतो, तसंच चाललंय आता पंचनामा. ते कामाचं बघा, माझं तोंड बघू नका. हलकट माणूस आहे, सवय आहे, काय करणार? कामाचं बघा, हलकीची बडबड लावली आपली. हे रमेश भाई तुझ्यामुळे बॉम्ब झाली. अहो हे मी कुठं ओळखले ते हो नवीन मॅडम. तुम्हाला जी ती साडीत अशी आली म्हणजे त्यातलीच वाटते मी. तुम्ही कधी ऑफिसात आलाय का? तहसील कार्यालयात कधी गेलाय? ह्या 8-10 दिवसात नाही झोप. 8-10 दिवसात बदलून आले ते विषय. अहो तुम्ही नव्हता तर कोणच नव्हतं ऑफिसात. त्यामुळे काय तुम्ही झालं कधीतरी माझी नोकरी गोत्यात आणणार बघा ह्या वागण्यानं. नाही नाही. आता एक काम करूया, व्यवस्थित पंचनामा करूया आणि ज्याचं खरोखर नुकसान झालंय त्यालाच आपण देऊया. कळलं? ज्याचं नुकसान झालेलं नाही त्याचा पंचनामा करायचा नाही. नाही नाही. अंगलट यायसारखं काय केलं तुम्ही घरला जाणार, आम्ही एसटी ला बसणार. अंगलट काय केलं तर पायतान आहे की पायतान. आम्हाला हाना. काय झालं नाही बाबा. खुर्चीत कशाला बसलाय जाऊन आणि लगेच? हा, तुला हापीज बिपीज कळतं का? अण्णासाहेब नवीन आले की तुला. हा? हो मॅडम. नव नव त्या पोराला तुम्ही कसा कसा काय इथं आणलाय? लाडाचा आहे व माझं येर बाळा माझं सोनं. लाडाचा आहे व लाडाचं. ए बाळा इकडे या. अण्णासाहेब हा, वार बाहेरीतला आहे, समृद्धीचा आहे बहुतेक. समृद्धी समृद्धीचा आहे का नीलकमलचा आहे? बाळा अण्णाचा पोरा चेष्टा लावली आता. कितवीला आहे जरा त्या माईकवर सांग कितवीला आहे? बावाडीला. नाही शिकले बालवाडीला आहे. हो भाई, पोरगा बालवाडीला आहे तरी ती जी तब्येत हाडाकलेली आहे. जेव्हा ही कॉलेजला जाईल का नाही तेव्हा ती डायनासोर. हो अण्णासाहेब बोला की बाई. काय झालं हो माझ्या पंचनाम्याचं? तुमचा हा, तुमचा आणि पंचनामा कसलाय? काय राहिलंय माझं? म्हणजे काय होतं काय तुमच्याकडं? काय काय सांगू तुम्हाला? काय काय झालं तुमचं? माझं रान गेलं. थांबा घ्या 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 लिहून घ्या. रान गेलं. पुढं थांबा. रान गेलं. माझा ऊस गेला. ऊस गेला. ऊस गेला. पुढं माझ्या आईने दिलेली टीव्ही गेली. त्यांच्या आईने दिलेली टीव्ही गेली. तिच्या आईची टीव्ही गेली. तिच्या आईची टीव्ही गेली. हा, टीव्ही संग टुपी गेली. टीव्ही तूप तूप बाई शुद्ध बोलते. तूप तूप का तूप लिहा हो, तुम्हाला काय करायचं? टीव्ही संग टूप गेली. तूप गेली. हा, आणि ते सेटअप बॉक्स गेलं बघा. काय गेलं? सेटअप बॉक्स. सेटअप बॉक्स. काय बाईचा शुद्धपणा आहे? सेटअप बॉक्स. गावडावर मी कुठे शिकल्या होता नाही. तरी जास्त शिकल्या. होय होय. आणि तुम्हाला सांगायचं मला दालनाच गेला हो. अण्णासाहेब
तुला नेलं थांबा पोराला. थांबा काय म्हणलं पोर काय म्हणलं जरा म्हण कोणाचा पप्पा आणायचं आमचं का खोगरवरती घरात आपल्या पुन्हा पप्पा आणायचं ए पोरा इकडे मी चालतोय काय तिकडे तू आई ही पप्पा चालतीच काय होय अय मॅडम पंचनाम्यात पप्पा भरपाई मिळत नाही नाही, नाही की हो कोर बार काय हो पप्पा पप्पा करते हो सारखं करणार की हो पोर बार काय बालवाडीला पोर आहे आता अजून कुठं पेत असेल पाणी चहा होय, नाश्ता होय. त्याला पप्पा म्हणतोय काय बर आणि अण्णा साहेब बोला की आयो मोठा आले काय कोणाचं काय काय म्हणतोय ओ काय आलंय कोर एवढं मोठं आणावं साहेब ह्या गावात काय काय करायचंय हो आता तेवढं प्रेमानं बाई सांगते तर आणा जावा मुठून. काय तर आपलं का काय की हा, जा रे बाळा काका आहे ती हा रमेश भाई काका आहे ती अण्णा साहेब बोला मी अशी रानात येत होती नव ती ऊस गेला ती काय झालं पुढं ऊस म्हणजे कसला ऊस होता पाणी वगैरे काय कशाजवळ पाणी माझ्या 3 पट्ट्या 3 पट्ट्या एक- ऊस बर मक्का मक्का खालच्या पट्टीला पाणी लागले पाक खालच्या पट्टीला पाणी लागलं पाक वर्ण वरगाळून पाक येतंय बर मागून करा की काय पोर आहे आता आमचा आहे वी तवा नाही आमचं नाही बर कोणाच आहे व हा आणि काय सांगायचं तुम्हाला मी रानात नाशी येत होती बर माझ्या डोळ्यात देखत पोर माझा अंगणात खेळत होतं दालला असं लाट्याला लागले त्या पोरात लाट्याला दालला तुमच्या डोळ्यात एकच लाटाला लागला काय मी अशी पळाई गेली पळाई पाणी गावते का काय कुठल्या पाईपतनं गेलं आणि समुद्रात निघालं कोणाच ठाऊक. अरे, अरे, अरे. अण्णासाहेब बाय नशिबानू कोण बाई का पण तो लागणारा लाटला बाय नशिबान कशी काय आता नवरा हाकनात गेला की बर पुढं तुम्हाला मजाच वाटत्या माझं कसं काय चाललंय मी पाक उघड्यावर पडल्या बाय घर ना दार मला बाय उघड्यावर पडल्या झाका ए चादर ना पुढं तुम्हाला सांगती बर दारात अशी तार बांधलेली तार तार पुढं कापड वाळत घालायला बर 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 जी लाट आली त्या लाटत पाकच कापड गेली माझी डाल्याची आणि पोराची आता दालला गेल्यावर कापड कशी राहतील नाही पाकच गेलो पोराचा नुसता जाग्या राहिलाय बघा पोराचा जांग्या राहिला हा नशीब बघा नारांचं पुढं बरं अण्णा साहेब हा येऊ का मी का हो येते की आता बर बर या तुमचा करतो पंचनामा बाई ते सगळं लिहून घ्या आई त्या बोकडाच जाग्या अगं बाय ग कोणाचं जनावर प्रेम व दांडग माझ्या लेकाचं माझं सोनं ए बोरा आईचं दांड प्रेम देते सारखं टॉक 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 करते कवा नाही ती व पोराला माझ्या आडव्याला आण नाही पोटाला काळा सांगते की बघा देव तब्येत हाडाकली अशी आहे, देशात आणि दाईच झाली तर देशी काय लागेल होय व अण्णा साहेब हा बोला ती जनावराचं डॉक्टर कवा याचा आहे जनावरचा डॉक्टर मंगळवारी येतो कवा येतो म्हणला मंगळवारी येतो काय नाही जरा ती बोकाड दावायचं तो व डॉक्टरला हा त्याला बोकाड जावा ना आम्हाला रेड जावा अहो तसं नव काल जांगऱ्या आलता वगैरे कोण आलता जांगऱ्या जांगरे कोण खाटिक व बर 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 हा त्यानं बोकाड तपासलं व काय खायला झालंय नुसतं बे करतोय काय झालं म्हटलं कसं करतय बे करतोय नुसतं गुरु करतय हा कोण आलतं म्हणला जांगऱ्या खाटकाचा जांगरे आलतय हा. त्यानं तापातलं त्याला तपास तेव्हापासून बोकाड कसं करतय बे करतोय त्या पोराकडे बघा जरा ए पोर्या कवा बी हसतेस मी काय नसताना बोकाड कसं करताय पोरग डायरेक्ट आईवर गेले आधी मध्ये ठेशानच नाही कुठलं काळा झाला ए बाळा तुझा. इकडे ये. इकडे इकडे कितवीला आहेस बालवाडीला बालवाडीला आता मला सांग बोकाड कसं करतं